माळशिकारेवाडी कोराळे बुद्रुक इथं स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण शोकसभा। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व गरिबांचे कैवारी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माळशिकारेवाडी व कोराळे बुद्रुक परिसरात शोकसभेचं आयोजन करण्यात आले होते। ही शोकसभा शनिवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता काळूबाई मंदिर, माळशिकारेवाडी, कोराळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे इथं पार पडली। या शोकसभेस माळशिकारेवाडी व कोराळे परिसरातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवर व नागरिकांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात व सामाजिक जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। शेवटी 2 मिनिटांचं मौन पाळून स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। DSP न्यूज लाईव्ह पुणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर यादव। बाहेर निघाला नाही व तो देवाघरी गेला। दादा असा होता आपला की त्या दादानी आपल्या तालुक्यासाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून असं काम केलं की ती काम करत असताना दादाला अख्ख्या महाराष्ट्राचा रोज सोडून घ्यायची वेळ आली। पण तरी दादा माझं कुटुंब, माझा तालुका, माझं घर ह्याप्रमाणे अख्ख्या तालुक्याला माझं 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 करत राहिला। तालुक्यातील असलं कुठलं गाव राहिलं नाही की त्या गावामध्ये विकास झाला नाही। प्रत्येक वाडी वस्तीवरती 10 लाखाची, 20 लाखाची, 25 लाखाची, 1 कोटीची अशी कामं चालू आहेत। कामाचा व्याप असा झाला केला की हा कामाचा संकल्प किंवा काम एवढी गावात चालू आहे असा माहिती ठेवणारा आमदार म्हणा किंवा माणूस म्हणा हा भारत देशात एकमेव दादा असतो आपला। दादाच्या या कारकिर्दीत दादानी किती ठिकाणी आता सध्या कामं चालू केलेली आहेत की एवढा कामाचा निधी आणायचा कुठून? हा निधी आणणारा म्हणजे आपला दादा हा एक आपल्या बारामतीचा समंदर होता। खास बारामती तालुक्यासाठी, पुणे जिल्ह्यासाठी समंदर होता की एक बारकं पोरग जरी उठून गेलं की दादा मला इथं सभामंडप पाहिजे की दादाने लगेच सही मारायचे, सभामंडप देऊन टाकायचे तिथं। अशा अवस्थेत दादानी निधी वितरित केला। असं आता इथून पुढे जायचं कुणाकडं, काम मागायचं कुणाकडं, आणि अशी अवस्था झालेली आहे। यापुढे 5 लाख 10 लाख निधी मिळणं म्हणजे फार आता अटीकटीचा सामना करण्याची वेळ आपल्याला येणार आहे। दादानी जी विकास कामं केल्यात ह्या कामाचा जरी आपण एक प्रकारचा ठेवा नीट ठेवला किंवा स्वच्छता ठेवली तरी भरपूर होईल। आजच्या कंडिशनला आपली 3 वेळ 10 वर्ष तरी आपल्याला कमीत कमी दादाच्या मागं ह्याप्रमाणे चालावं लागणार आहे। दादा गेला, आपल्या बारामतीचा विकास गेला आणि दादाच्या जाण्यानं तालुक्यातील सर्व जनता तळमळीने हळहळली। त्यामुळे दादाला माझ्या माळशिकारेवाडीच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।